किती सुंदर वाक्य बघा लिहिलेलं आहे. तरुणांनी आपली शक्ती, वेळ आणि पैसा व्यर्थ दवडू नका. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार आहेत बाबासाहेबांचे. या बाजूला आपण पाहू शकता अथांग असा समुद्र आणि अगदीच त्याच्या अपोजिट बाजूला असणारा जो विचारांचा, जो ज्ञानाचा अथांग सागर आहे तो अगदी या बाजूला. आणि बाबासाहेब हे कुठल्या एका समाजाचे आहेत का हे लोकांना कळत नाही. ज्यांना समजले तो बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतोय. आंबेडकरांसारखी जी व्यक्ती असतात, जी बोधिसत्व असतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये एक स्पेसिफिक असा उद्देश असतो, त्या धुरंधर युवक मंडळ वरळी बिरळी शाळा क्रमांक 14 आणि 15 आमच्या वरळीतलं असणारं हे मंडळ आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रवीणने भारताचे संविधान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे घेतलेले आहे. मंडळी नमस्कार, सर्वांना मानाचा जय भीम. सोबत आज प्रवीण साळवी आहे, माझा ऑफिसमधला मित्र. आणि मंडळी आजचा दिवस आज आहे 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून हा जो काय अलोट जनसागर आज दादरच्या चैत्यभूमीला आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. दरवर्षी आम्ही येतो, दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. मंडळी, ज्यांना शक्य होत नाहीये, जे बाहेर आहेत, अगदी मुंबई, महाराष्ट्र, देशातून नाही तर अगदी जगभरातून आज अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगभरातून आज लाखो अनुयायी आज इथे उपस्थित होतात. शिवाजी पार्क येथे चैत्यभूमी या ठिकाणी. तर ज्यांना शक्य होत नाही तर त्यांना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची आपण एक संधी देत आहोत. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आले आहेत. त्यांची संपूर्ण उत्तम अशी सोय या ठिकाणी केलेली आहे. तर मी तुम्हाला तो दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला जाऊन अभिवादन सुद्धा करायचं आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. जय भीम. प्रवीण, आपण बरीच वर्ष आपण येतो, आलेल्या अनुयायांना इथे बऱ्यापैकी आता सुख सुविधा बऱ्यापैकी मिळत आहेत. हे 69वं वर्ष आहे. काय वाटतं प्रवीण तुला? महाराष्ट्र शासनाने अतिशय उत्तमरित्या ही सोय केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट एका जातीचे नव्हे तर संपूर्ण सगळ्या भारतामध्ये जेवढ्या जाती आहेत त्या जातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बरंच केलेले आहे. उदाहरणार्थ झाले तर सांगण्यासारखं बरेच आहे, पण आता ते सांगू शकत नाही या दिवशी. पण तुम्हाला जनसमुदाय हा दाखवतोय. आपण इथून बघू शकता अगदी दादर रेल्वे स्थानकाच्या इथून ते चैत्यभूमीपर्यंत जाणारा हा जो संपूर्ण रस्ता आहे हा अगदी आपल्या सगळ्या भीमसैनिकांनी संपूर्ण एकदम पुरून गेलेला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आजच्या दिवशी जो काय जनसमुदाय या ठिकाणी येतो, तर मी तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. खरं तर आता जसा प्रवीण म्हणाला ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीच एका जातीसाठी नाही आहेत किंवा कधीच एका धर्मासाठी नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आहे आणि त्या राज्यघटनेनुसार हा संपूर्ण देश आणि ह्या देशातली संपूर्ण जे काय व्यवस्था आहे ती सुरू आहे. त्याच्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जातीचे नाहीत. मी पुन्हा सांगतो. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल, अगदी ते मुंबईमध्ये असतील किंवा मुंबईच्या बाहेर असतील, त्यांनी आजच्या तरी या दिवशी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना अभिवादन नक्कीच करावेत. आम्ही सुद्धा अगदी महाराष्ट्र शासनाने सुट्टी जाहीर केली, पण आपण जे असतो ना अगदी प्रायव्हेट जॉब करणारे, अगदी वेळात वेळ काढून म्हणजे अगदी लंच टाइम मध्ये आम्ही आलो आणि इथे जाऊन आम्ही
आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करणार आहोत. पुन्हा एकदा तुम्ही जनसमुदाय बघा, प्रचंड जनसमुदाय, आणि तेवढाच जनसमुदाय आहे ना राजगृह आहे ना प्रवीण, दादरचं जे राजगृह आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण पुस्तकांचा जे संग्रह आहे त्या ठिकाणी सुद्धा असतो. त्याचप्रमाणे तेवढाच जनसमुदाय परळला, जिथे बाबासाहेबांचं वास्तव्य होतं BIT चाळीत, तिथे सुद्धा जातो अभिवादन करण्यासाठी. आणि तेवढा जनसमुदाय नागपूरला दीक्षाभूमी या ठिकाणी जातो. आणि तेवढा जनसमुदाय दिल्लीमध्ये असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काय जिथे बाबासाहेबांचं वास्तव्य होतं, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे, त्या ठिकाणी सुद्धा एवढा जनसमुदाय या दिवशी जाऊन अभिवादन करतो. आता आपण चैत्यभूमीला जाऊयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूयात. जाऊयात ना प्रवीण? जय भीम. मंडळी, आता आपण पोहोचलोय शिवाजी पार्क या ठिकाणी असणाऱ्या इंदू मिल या ठिकाणी, आणि जिथे ना भूतो ना भविष्यती असं देशातील सर्वात सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक या ठिकाणी साकार होत आहे. खरं तर हे स्मारक कधीच साकार व्हायला पाहिजे होतं. हे स्मारक साकार होण्यासाठी जेवढी आंदोलनं झाली ती आंदोलनं खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे होती. महाराष्ट्र शासनाने हे स्मारक कधीच करायला पाहिजे होतं, पण जे होतंय ते चांगलं होतंय. ज्या दिवशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ती श्रद्धांजली असेल किंवा बाबासाहेबांना खरं ते अभिवादन असेल. येणाऱ्या इथे सगळ्या जे काही आपले अनुयायी आहेत त्या अनुयायांना माझ्याकडून पुन्हा एकदा मानाचा जय भीम. आणि या ठिकाणी ज्या दिवशी बाबासाहेबांचं स्मारक खऱ्या अर्थाने उभं राहील ना, त्या दिवशी इथे कायम अशीच गर्दी असणार आहे. फक्त 6 डिसेंबरच नाही तर लाखोंच्या संख्येने आणि हजारोंच्या संख्येने इथे नेहमीच गर्दी असणार आहे. कारण इथे बाबासाहेबांचं देशातील सर्वात उंच असं स्मारक या ठिकाणी उभं राहतं. काय वाटतं प्रवीण तुला, इथे जे स्मारक होते त्यासाठी? ही अतिशय चांगली बातमी आहे. या ठिकाणी स्मारक आजच एकनाथ शिंदे यांनी प्रॉमिस केलंय की पुढच्या 6 डिसेंबर रोजी तुम्हाला हे महापरिनिर्वाण दिनी स्मारक पूर्ण झालेले असेल आणि त्या दिवशीच आपण इथे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करू आणि हे स्मारक पूर्ण तयार होईल. अजून 1 वर्ष लागेल असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलेलं आहे. आता बघूया त्यांच्या या वचनाला किती ते लोक शासन त्याला सहकार्य करतायत आणि आपलं बाबासाहेबांचं स्वप्न आपण लोकांनी सगळ्यात जनसमुदायाने जे साकारलेले आहे ते आपल्या मनात उतरते की नाही ते पाहू. खरंच, आणि हे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावं ही सगळ्यात महाराष्ट्रातली जय भीम जनतेची खरंच मागणी, आणि त्यांचे स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावं ही सुद्धा आपली इच्छा आहे. आज सकाळीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गेले. चला आता आपण या ठिकाणी आलोय, आपण सुद्धा जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूयात. चला, जय भीम. जय भीम. जय भीम. काय वाटतं साहेब, स्मारक व्हावं आणि स्मारकाचं जे काही काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? हे काम लय हळूहळू चालू आहे. बरोबर आहे. लय सावकाश, म्हणजे त्याचं लक्ष देणार कोणी नाहीये. बरोबर आहे. त्याच्या बाबतीत जेवढ्या लवकर होईल त्या पद्धतीने राम मंदिर किती महिन्यात झालं, बरोबर साहेब. याला किती वर्ष लागली, किती वर्ष हे स्मारक कधीच व्हायला पाहिजे होतं. आणि साहेब ज्या दिवशी व्हायला पाहिजे होतं. बरोबर, आणि ज्या दिवशी हे स्मारक होईल त्या दिवशी आपल्या काय भावना असतील? म्हणजे आता ज्या संख्येने जनसमुदाय येतोय, ज्या संख्येने अनुयायी येतोय त्याच्या डबल, आणि साहेब नेहमीच असणार, नेहमीच एक पर्यटन स्थळ म्हणून होऊन जाईल. होऊन जाईल. बरोबर की? आणि हे व्हायला कधीच पाहिजे होतं. तेव्हाच व्हायला पाहिजे होतं. हे सरकार एवढा वेळ का लावतंय? हे सरकार या कामाला एवढा वेळ का लावतंय? बरोबर, आणि या इच्छा व्यक्त केले आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच आपली सर्वांची इच्छा. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. जय भीम. जय भीम.
महाराष्ट्रातून आलेले जे काही आपले अनुयायी आहेत त्या अनुयायांसाठी इथे अन्नदानाची व्यवस्था केली आहे, भोजनदानाची व्यवस्था आहे. आपण बघू शकता. मुंबईतले असे बरीचशी मंडळ आहेत जे आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने येणाऱ्या अनुयायांसाठी मदत करत असतात. इकडे आपण पाहू शकताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोजनदान आणि थंड पाण्याचं वाटप. सम्राट अशोक दल, निमगाव, नांदुरा, जिल्हा बुलढाणा खूप चांगलं कार्य हे करतात. चैत्यभूमीच्या या ठिकाणी आल्यानंतर आज अभिवादन करण्यासाठी जो काय लाखोंच्या संख्येने जो जनसागर उसळतो की नाही, तर आल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण किंवा केरकचरा होऊ नये म्हणून सेवा करणारी ही आपली एक भगिनी आहे. ताई, काय नाव तुझं? आणि साहेब तुमचं नाव? ऋषिकेश. तुम्ही कुठून आहात? तुम्ही ठाण्यावरून. म्हणजे काय युनियन बँक कुठलं, काय तुमची संस्था वगैरे काय? आम्ही आंबेडकरवादी. म्हणजे कुठल्या संस्थेची गरजच नाही. आपल्या मनामध्ये बाबासाहेब आहेत, आपल्याला कोणाची गरज नाही. आपण ठरवायचं नाही, आपण स्वच्छ घरच सुटायचं आहे ना. खूप छान विचार आहेत तुमचे. डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांचे विचार ज्यांच्या मनात रुजले ना, ती माणसं अशी कामं पुढे करत राहतात. कोणी सोबत आलं नाही तरी चालेल, पण आपण आपलं करत राहायचं. हे खरे विचार आहेत आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेत आणि हे विचार पुढे घेऊन जाणारी ही तरुण पिढी आहे. ताई, तुम्हाला मानाचा जय भीम. जय भीम. किती सुंदर त्यांनी यातून ह्या स्लोगन देत आहेत की आम्ही रस्त्यावरील कचरा उचलणाऱ्यांचे काम करण्यासाठी आलो नसून समाजाप्रती असलेली व स्वतःचे कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी हेच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये दिलेत. कोणी मदत करो किंवा न करो, आपण आपल्या पद्धतीने आपलं काम करत राहायचं. भूमी चैत्यभूमी. खूप छान. आपली भूमी चैत्यभूमी. मानाचा जय भीम. काय नाव आपलं? अजिंक्य ढाले. सुंदर. कुठून आहात तुम्ही? मी बेसिकली कोल्हापूरचा आहे आणि मी इकडे ठाण्याला राहिले. खूप सुंदर. तर माझं कर्तव्य आहे की माझे जे बी मला बांधव येतात आणि त्यांना गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी, आणि आपण आपल्या भीमाची लेकरे आहोत आणि त्याचा परिसर आहे, तर आपण दर्शनाला येतोय तर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. खूप सुंदर. आपली भूमी चैत्यभूमी म्हणून तर हा आम्ही स्लोगन आहे. आंबेडकरवादी सामाजिक संस्था. खूप चांगलं काम करताय तुम्ही थँक्यू. आणि असं चांगलं काम करणारी माणसं आपणच दाखवत असतो. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा जय भीम. थँक्यू. इथे हे आपले काही भीम बांधव आहेत आणि किती सुंदर उपक्रम आहे बघा त्यांचा. संविधानाने आपल्याला काय दिले? गुलामगारीतून मुक्त होऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. स्वाभिमान हा माणसाच्या जीवनाचा प्राण आहे आणि संविधानाप्रती, म्हणजे संविधान नेमकं काय आहे हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. बरोबर ना? खूप छान आणि सुंदर तुम्ही उपक्रम घेतलेला आहात. तुम्हाला मानाचा जय भीम. तुम्हाला मानाचा जय भीम. खूप सुंदर तुम्ही काम करताय. ॲक्च्युली तुम्ही काय करताय जरा थोडक्यात समजावून सांगा. मी कसं सांग ना बाई. ते आम्ही कसं लोकांना थांबवून त्यांच्याशी आमचे 5 प्रश्न विचारतो. त्यांनी जर 5 प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलं तर त्यांना आम्ही असं गिफ्ट देतो. संविधानाचं प्रतीक देत आहे तुम्ही. खूप छान. आणि त्यांनी जर 3 प्रश्नाचे उत्तर दिले त्यांना, तर आम्ही बाबासाहेबांचे सिग्नेचर पेन आहे ते आम्हाला त्यांना गिफ्ट खूप सुंदर. आणि सगळ्यांना म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती जणांना असे हे दिले? आम्ही सकाळपासून आता भरपूर जणांना दिलं. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये तुम्ही आता ती जागरूकता निर्माण केली आहे ना. खूप सुंदर. म्हणजे बाबासाहेबांचे खरे विचार समाजामध्ये तुम्ही पोहोचवताय. आणि पुढच्या वेळेस आम्हाला इथं येताना आता हे आम्हाला कसं कळालं की तुम्ही, तर आम्ही अजून जास्त आम्हाला हे वाटेल. आणि बरोबर. त्यांच्या मनामध्ये तुम्ही आता उत्सुकता निर्माण केलीत ना की इथं आल्यानंतर जर आपल्याला अशा पद्धतीने जर आपल्याला जर चांगली माहिती देणारी जर कोणतरी मिळत असतील. आणि चैत्यभूमीची एक वेगळी निर्माण होईल ओळख, कारण आपण वेगळ्या पद्धतीने ओळखलं होतं, पण आता इथे ज्ञानाचं हे भांडार आहे ना. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना ओळखलं जातं की नाही? विचार. आणि बाबासाहेबांनी विचारच पेरलेत आणि त्या विचारांच्याच बेसवरती आज संपूर्ण आपला समाज उभा आहे. आणि आता आम्हाला पुढच्या वेळेस
इथं जेव्हा येऊ तेव्हा आम्हाला अजून हे वाटेल की आपण थोडंसं हे करून या नक्कीच थोडा तुम्ही जास्त अभ्यास करून याल की नाही. आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं की आपला समाज आपला जागृत झाला पाहिजे आहे की नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. आणि तुम्हाला थँक्यू. अभिवादन केलं का तिकडे जाऊ. हा किती छान बोलला ना तुम्ही. ही खऱ्या अर्थाने तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करताय. कुठून आलात तुम्ही? तुम्ही आलात बदलापूरच्या आहात तुम्ही. वा. ही यांची संस्था आहे. मी त्यांच्या संविधान साक्षर मोहीम. कुठे राहतात? संविधान समता फाउंडेशन. खूप छान. खूप सुंदर काम करताय तुम्ही. खरंच खूप छान. तुमची पेज पण आहे का? सोशल मीडियाला तुमचं पेज आहे. काय नावाने पेज आहे तुमचा सोशल मीडियाला? चला संविधान समजून घेऊयात. याच नावाने तुमचा सोशल मीडियाला पेज आहे. सगळ्यांनी यांच्या पेजला आहे ना भरभरून लाईक करा. या पेजवरती जा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि याच्यातून आहे ना तुम्हाला आणखी माहिती मिळेल की आपण नेमकं काय करतोय. यस नक्की. खूप छान खूप छान खूप छान. माझं नाव राकेश काजरेकर आहे. राकेश आणि बाबासाहेब हे कुठल्या एका समाजाचे आहेत का हे लोकांना कळत नाही. ज्यांना समजले तो बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतोय. हां चला सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. चला मंडळी, चैत्यभूमीच्या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आता आपण जाऊन चैत्यभूमीच्या या ठिकाणी जाऊन आपण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता आपण अभिवादन करूयात. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही गडबड नाही. अगदी हीच जी लाईन आहे ना ही आपल्या वरळी नाक्यापर्यंत ही लाईन गेलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या या दिवशी अभिवादन करण्यासाठी जो काय लाखोंच्या संख्येनं जो काय जनसमुदाय येतो अगदी वरळी नाक्यापर्यंत असणारी ही संपूर्ण रांग आहे. जय भीम 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 जय भीम. धन्यवाद साहेब. आतमध्ये आपण आलेलो आहोत. आम्हाला मी मोठा की तो मोठा, मी पहिला की तो दुसरा यापेक्षा हा युतीचा. सन्माननीय श्री प्रवीण दरेकर साहेब हे सुद्धा आता चैत्यभूमी या ठिकाणी आलेत आणि त्यांनीसुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे आणि ते आता इथून निघालेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच्यामध्ये दीपस्तंभ उभं केलेलं आहे. त्या दीपस्तंभाची जी ज्योत आहे ती अखंड तेवत असते. आपण पाहू शकता बघा इकडे. पाहू शकता. आता या ठिकाणातून आपण आतमध्ये जाऊयात आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर या बाजूला आपण बघू शकता भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग आयोजित छायाचित्र प्रदर्शन आणि कॉफी टेबल बुक विक्री केंद्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काय तैलचित्र आहेत त्यांचा जो काय चित्रांच्या माध्यमातून जो काही जीवनपट आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात इथे असणारं हे चित्रांचं प्रदर्शन आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट इथे थोडक्यात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे हा अशा एवढ्याशा छोट्याशा दालनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट आपण इथे सादर करू शकत नाही, परंतु तरीसुद्धा त्यांनी तो दाखवण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. मुंबईतल्या हिंदू कॉलनी राजगृह या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुटुंबीय मुलगा यशवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रमाबाई आंबेडकर, वहिनी लक्ष्मीबाई
म्हणजे आनंदराव आंबेडकर यांची पत्नी मुकुंदराव पुतण्या आणि त्यांचा आवडता श्वान म्हणजे त्यांचा कुत्रा जो आहे तो टॉबी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राण्यांची सुद्धा खूप आवड होती. म्हणजे या फोटोमध्ये नुसती प्राण्यांची आवड नव्हती तर संगीताची पण आवड होती. संगीताची आवड. ते उत्कृष्ट हे हार्मोनियम व्हायलिन वगैरे वाजवायचे. आणि हा जो फोटो आहे ना हा बघा फेब्रुवारी 1934 हा त्यावेळेला तिथे काढलेला फोटो आहे. म्हणजे ज्या वेळेला काही लोकांना ना कळतही नव्हतं आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूट आणि बुटामध्ये टाय लावून असायचे बघा. लंडन येथे भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषद ब्रिटिश मुत्सद्दी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आणि इतर प्रतिनिधी सप्टेंबर डिसेंबर 1931 या सालातला हा फुटेज आहे. आणि हा फोटो आहे ना हा खास आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या वरळी BDD चाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्त्यावस्त्यात जाऊन अस्पृश्यांमध्ये वैचारिक जागृती कार्य करत होते. 1940 वरळीच्या मुंबई BDD चाळीत घेतलेला हा छायाचित्र आहे आणि त्यांचे सहकारी. खूप सुंदर फोटो आहे बघा. म्हणजे हे एवढे दुर्मिळ फोटोज आहेत ना आपल्याला कुठे पाहायलासुद्धा मिळणार नाहीत. मी आपल्या ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तसाच फोटो बघा इथे सुद्धा बघू शकता आपण मुंबईतील कामगार मैदानात आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या वार्षिक रॅलीचं हे छायाचित्र आहे. खूप सुंदर. मुंबईतील काणेरी लेण्या 1952 ते 53 सालामध्ये काणेरी लेणीच्या इथे हा काढलेला फोटो आहे. खूप सुंदर छायाचित्रांचं प्रदर्शन आहे. प्रत्येकाने येऊन इथे हे अनुभवा. चैत्यभूमी या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर हा जो काही स्तंभ आहे त्या स्तंभाच्या या बाजूला आपण आलो आहे आणि या बाजूला आपण पाहू शकता अथांग असा समुद्र आणि अगदीच त्याच्या अपोजिट बाजूला असणारा जो विचारांचा जो ज्ञानाचा अथांग सागर आहे तो अगदी या बाजूला आहे. तर आपण ज्ञानाच्या या अथांग सागराकडे आपल्याला जायचं आहे. अर्थात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतीस्थळावर जाऊन आपण त्यांचं आता तिथे आपण अभिवादन करूयात आणि आपण दर्शन घेऊयात. प्रवीण खूप छान वाटतं ना आपण इथे आलो ते. दरवर्षी आपण येतो. अगदी मन भरून आलं. दरवर्षी आपण येतो आहे आणि यावर्षी जी काय आपल्याला संधी मिळाली ना आणि फक्त ही संधी आपल्याला मिळाली आहे पण आपण ती जगभरामध्ये आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नक्की जेणेकरून ज्यांना शक्य झालेलं नाही इथे यायचं ना तर त्यांना आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. मध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता आता आपण प्रत्यक्ष चैत्यभूमी या स्मारकाजवळ आपण आहोत आणि आतमध्ये जाऊन आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती आपण आता अभिवादन करायचं आहे. इथे बघू शकता जगातली सगळ्यात भारी जी स्वाक्षरी म्हणतात ना ती स्वाक्षरी जर तुम्हाला अनुभवायची असेल तर या स्मारकाकडे या आणि जगातील सगळ्यात भारी स्वाक्षरी ज्या स्वाक्षरीच्या अधिकाराखाली संपूर्ण जगाचा की आपल्या भारत देशाचा कारभार चालतो ती ही स्वाक्षरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर ऑफ द चेंज बिलियन ऑफ लिव्ह. प्रत्यक्ष आता आतमध्ये आलो आहे आपण. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. किती सुंदर वाक्य बघा लिहिलेलं आहे. तरुणांनी आपली शक्ती वेळ आणि पैसा व्यर्थ दवडू नका. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार आहेत बाबासाहेबांचे. जय भीम. करतात ना ज्यांना कळतं ते करतात. ज्यांना बाबासाहेब कळले ती माणसं समृद्ध झाली.
दर्शन घ्या. ज्यांना इथे यायला शक्य झालं नाही त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा. मानाचा जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. चला चला चला. मंडळी, या ठिकाणी आम्ही आलो होतो, मी आणि प्रवीण आतमध्ये आलो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगदी मनापासून आपण अभिवादन केलं आहे. खूप छान वाटलं. दरवर्षी येतो, पण यावर्षी जरा फिलिंग्स आपल्या वेगळ्याच होत्या. सोबत भाऊ आहे. खूप छान वाटलं. आतमध्ये आलो आणि हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की बघण्याचा प्रयत्न करा मंडळी. या ठिकाणी अभिवादन करून आता आपण बाहेर पडलो आहे आणि या ठिकाणी असणारे जे काही कॅम्प लागले ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आहे ना, आज लाखोंच्या संख्येने अनुयायी आले. तर कोणालाही कसलाही त्रास झाला तर या ठिकाणी त्यांच्यासाठी मेडिसिन उपलब्ध आहेत. आपण या ठिकाणी येऊन त्याचा आपण लाभ घेऊ शकता. संपूर्ण डॉक्टरांची टीम आहेत आणि सगळे डॉक्टर निष्णात डॉक्टर आहेत. ही बघा, या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण डॉक्टरांची टीमसुद्धा आहे. जर कोणाला काही त्रास झाला तर या ठिकाणी येऊन ते आपला चेकअप करतायत. अगदी ह्या आजी बघा, काही जराही त्रास झाला तर डॉक्टरांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. जय भीम. एकदा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या सगळ्या डॉक्टरांच्या टीमसाठी आपण सल्यूट देऊया. खरंच खूप छान काम करत आहेत. लाखोंच्या संख्येने आज अनुयायी या ठिकाणी आले आहेत. कोणाला जराही त्रास झाला तर त्यांना सेवा देण्यासाठी म्हणून संपूर्ण टीम इथे आहे. सगळ्यांना मानाचा जय भीम. खूप छान, सुंदर. धन्यवाद. त्याचप्रमाणे या बाजूला बघा, चैत्यभूमी आतमध्ये असणारं स्मारकाच्या बाजूला असणारं हे एक इथे स्मारक आहे. लोकनेते भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांचं या ठिकाणी स्मारक आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे सुपुत्र आहेत आणि त्यांचं इथे हे स्मारक आहे. या ठिकाणी येऊन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचंसुद्धा इथे आपण दर्शन आणि त्यांना आपण अभिवादन करू शकतो. आणि ही लाईन बघू शकता. मला वाटतं आज रात्री काय उद्यापर्यंत ही लाईन अशीच चालू असणार आहे. अगदी वरळी नाक्याच्या पण पुढे गेलेली लाईन आहे. दादरमध्ये स्मारक आहे आणि लाईन अगदी वरळी नाक्याच्या पार गेलेली आहे आणि ही संख्या काय कमी होणार नाही. सर, काय सांगाल? आजचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणाच्या अनुषंगाने संपूर्ण देशातील आणि पूर्ण विश्वातील बौद्ध समाज त्यांच्यासाठी तसं पाहिलं तर फार दुःखाचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखी जे व्यक्ती असतात, जे बोधिसत्व असतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये एक स्पेसिफिक असा उद्देश असतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जो उद्देश आहे तो म्हणजे या देशाला बौद्ध धर्माने प्रभावित करणे, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे. आणि म्हणून असे ज्या लोकांचे आयुष्यामध्ये मिशन असते, जे लोक मरत नसतात, कारण त्यांचं मिशन त्यांना जिवंत ठेवत असते. आणि म्हणून आज संपूर्ण जगभरातील आंबेडकरी जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांनी दिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशातील लोक, जगातील लोक या चैत्यभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. आमचा भिक्खू संघ मागच्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी एकत्रित आणून बाबासाहेबांना अभिवादन करत असतो आणि ते संकल्प करत असतो की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी महान ऐतिहासिक क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, ती क्रांती खऱ्या अर्थात लोकांपर्यंत कशी पोहोचेल. दर वर्षाला सातत्याने बौद्ध धर्माचा प्रचाराच्या नव्या योजना निर्माण करून त्या दिशेने वाटचाल आमची सातत्याने असते. धन्यवाद. आपण आपला खूप बहुमूल्य वेळ देऊन आमच्यासाठी 2 शब्द आपण बोललात, त्याच्याबद्दल मनापासून आपले आभार. नमो बुद्धाय. ओके सर, काय म्हणाल? 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठी सांगा, कन्नडीमध्ये मराठी बोलत आहे. 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.
आज लाखोंच्या संख्येने फक्त मुंबईच नाही, महाराष्ट्रच नाही, आपला देश नाही, भारतातून नाही तर संपूर्ण जगभरातून आज सगळे संपूर्ण अनुयायी या ठिकाणी आले. काय तुमची प्रसिद्धी आहे? साहेब, माझं नाव प्रकाश मूल भारती आहे. डिस्प्ले दिलं. प्रकाश मूल भारती आहे. मी माझं वय 64 आहे. अरे या ना 50 वर्षापर तिथून आम्ही मुंबईला येत राहतो. चलो मुंबई म्हणून कर्नाटकवरून तुम्ही 50 वर्षापासून या ठिकाणी आपण येत आहे. आणि हॉस्टेलचे मुलं टोटली गुलबर्ग्याची मुलं, त्या मुलाला मी फ्री घेऊन इथं 50 इयर्स झालं येत राहतो. आणि मी बाबासाहेबांच्या कट्टर आंबेडकरवादी आहे. आणि 6 डिसेंबर 69 महापरिनिर्वाण निर्माण का आहे, हे जगात मोठं आपलं दुःखाचा दिवस आहे. या दुःखाच्या दिवसासाठी भारतामधून टोटली लोक बाबासाहेब देशपांडे, मी भारतातून नाही तर मी जगातून आलो, जगभरातून माणसं विश्वमधून इथं लोक येतात आणि बाबासाहेबांच्या दर्शन घेऊन त्याच्या गावी जातात. आणि बाबासाहेबांचा काय विचार होता ते सगळ्याला पोचायला पाहिजे. आणि सगळ्याला बोधमय व्हायला पाहिजे. ह्या देशाचे काय प्रधानमंत्री हो या नरेंद्र मोदी हो, हे लोक पण बी संविधान घेऊन चालायला पाहिजे. हे देशामध्ये सगळं आतंक करण्याचं काम करायला हे ते सोडायला पाहिजे. एवढं मी सांगून मी संपित आणि बाबाला कोट मी प्रमाण करतो. कर्नाटकचे वरून मी आलेले आहे. तुम्हाला पत्रिका काय माध्यम भेटला, तुम्हाला मी धन्यवाद करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम, जय भीम. म्हणजे भाऊंनी जे सांगितलं ना, म्हणजे हे फक्त एक स्मृतीस्थळ नाही तर इथे आल्यानंतर एक आपल्याला शक्ती मिळते. तर हे शक्तीस्थळ इथे आल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा मिळते, काम करण्याची जी ताकद मिळते, तर त्याच्यामुळे प्रत्येकांना सांगेल की या ठिकाणी येऊन आपण बाबासाहेबांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं. सगळ्यांना मानाचा जय. काय खरं जर आपण चैत्यभूमी या ठिकाणी आलो आणि प्रचंड एवढी गर्दी आहे, लाखोंचा जनसमुदाय आहे, एवढ्या संख्येने इथे आपले सगळे अनुयायी आले आणि आतमध्ये जाण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला मदत केली, समता दलाचे काय नाव साहेब आपलं? भूषण भगवान गायकवाड. काय म्हणजे आजची इथे जे तुम्हाला जी व्यवस्था दिली आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचा आज स्मृती दिवस आहे, आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. त्याच्यामुळे जगातून भरपूर ठिकाणून लोक या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आम्ही संरक्षणसाठी इथं असतो आणि स्व इच्छेने आम्ही सर्व समता सैनिक इथे तत्पर आहे सदैव. खूप चांगलं काम करताय सर तुम्ही आणि आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धुरंधर युवक मंडळ वरळी बिरळी शाळा क्रमांक 14 आणि 15 आमच्या वरळीतलं असणारं हे मंडळ आहे, धुरंधर युवक मंडळ. आणि त्यांनी या ठिकाणी उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. जो काही जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे, त्या जनसमुदायाला आलेल्या सर्व अनुयायांना या ठिकाणी त्यांनी अन्नदानाची किंवा पाण्याची व्यवस्था केली आहे. आणि आपले मित्र या ठिकाणी आहेत, काय सांगाल तुम्ही? दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी पाणपोळीचा स्टॉल लावतो, कारण की येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये. कारण की बीएमसीने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना हातभार म्हणून आम्ही मुंबईकर जे मुंबईचे आहेत सगळे, ते सगळेजण इथे येऊन दरवर्षी पाणी वाटण्याचा कार्यक्रम करतात. त्याचबरोबर बिस्किट वाटप असतं, कधी कधी आम्ही जेवणाचंही वाटप करतो. आणि जेवढा आमच्याकडून प्रयत्न होईल तेवढा आम्ही आमच्या मंडळातर्फे दरवर्षी प्रयत्न करत असतो आणि अनुयायांना आम्ही बऱ्यापैकी मदत करत असतो. आणि खरंच म्हणजे मी सुद्धा आता आतमध्ये मी जेव्हा जाऊन आलो आणि मी बाबासाहेबांना तिथे मी अभिवादन करून आलो. सोबत माझा मित्र आहे नायगाव प्रवीण साळवी. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तिथे जे बाबासाहेबांचं जे काय संपूर्ण जीवनपाठाचं एक त्यांनी प्रदर्शन भरवलंय ना, अगदी पाहण्यासारखं आहे. मी माझ्या चॅनलमध्ये ते केलेलंच आहे. पण शक्य झाल्यास तुम्ही आतमध्ये जाऊन ते बघण्याचा प्रयत्न करा. नाही, तुम्ही बघण्याचा तो प्रयत्न करा. आणि मला अभिमान आहे की आमच्या वरळीतील एक मंडळ आहे, धुरंधर युवक मंडळ, जे आतापर्यंत या ठिकाणी आहे ना येऊन इथे सातत्याने ते काम करत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी सामाजिक उपक्रम त्यांचा नेहमीच चांगला असतो. बरीचसे मंडळ या ठिकाणी आले आणि प्रत्येकाचं कार्य या ठिकाणी खूप मोलाचं आहे. तुम्हा सगळ्यांना तुमच्या कार्यासाठी मानाचा जय भीम. जय भीम. सोरडे साहेब जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. अरे रोहित जय भीम. साहेब जय भीम. आपली माणसं भेटली जरा बरं वाटतं. आणि आपल्या वरळी बिडली शाळा क्रमांक 14 आणि 15 येथील असणाऱ्या सगळ्या महिला मंडळ आहेत.
सगळ्या महिलांसाठी एकदा मानाचा जय भीम. लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत. लाखोंच्या संख्येने, फक्त मुंबईच नाही, महाराष्ट्र नाही, आपल्या भारत देशातून नाही तर संपूर्ण जगभरातून संपूर्ण अनुयायी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आलेत. आणि आपण जी सेवा देत आहे आलेल्या अनुयायांसाठी, जे आपण सेवा देत आहे त्याच्यासाठी तुम्हाला मानाचा जय भीम. आणि मला अभिमान आहे की आपल्या वर्डीतलं आपलं हे मंडळ आहे बीडी शाळा क्रमांक 14-15, जे नेहमी अशा सगळ्या कामामध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी पुढे असतं. धन्यवाद. आपल्या सेवेला जय भीम. 30 वर्षापासून कार्यरत आहे. आणि या ठिकाणी 30 वर्षापासून आपण ही सेवा देत आहेत. खूप मोलाचं काम आपल्या हातून घडतंय. खऱ्या अर्थाने जर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने जर अभिवादन होतंय, खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली दिली जाते, ती या अशा पद्धतीने आहे. येणारे जे काही आपले अनुयायी आहेत त्यांना पाण्याची सोय, त्यांना नाश्त्याची सोय, त्यांना जेवणाची सोय अविरत 30 वर्ष आपल्याकडून घडवली जाते. सगळ्यांना पुन्हा एकदा मी मानाचा जय भीम देतो आणि आपल्याकडनं ही सेवा अशीच कायम सुरू राहू देतो. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम. तुला पण एवढ्या गर्दीतून एक महत्वाची गोष्ट बघा की किती गर्दी असली तरी आलेले अनुयायी पहिला अँब्युलन्सला रस्ता करून देत आहेत. ही बाबासाहेबांची शिकवण आहे. ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची शिकवण आहे. जो कोण आतून पेशंट जातोय त्या पेशंटला जाण्यासाठी आपल्या अनुयायांनी त्यांना रस्ता करून दिलाय. ही खरी बाबासाहेबांची शिकवण आहे. सगळ्यांना मानाचा जय भीम. जय भीम. जय भीम. सगळ्यांना जय भीम. अँब्युलन्स साठी रस्ता करून दिला, ही खरी बाबासाहेबांची शिकवण आहे. जय भीम. जय भीम. आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आतमध्ये जाऊन आपण थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपले जे काही आपले मित्र भेटले होते 14 आणि 15 नंबर मधले, तर त्याने आपल्याला सांगितलं की या ठिकाणी असणारं जे पुस्तक प्रदर्शन आहे त्या पुस्तक प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण एका दिवसामध्ये करोडो रुपये या ठिकाणी या संपूर्ण पुस्तक विक्रीतून होत असतात. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या मैदानामध्ये आल्यानंतर आहे ना संपूर्ण बघा अग्निशामक दल कक्ष, केबल लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी आहे, सुरक्षा नियंत्रण कक्ष आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतर्फे जर या ठिकाणी जर एखादा लहान मुलगा जर चुकला किंवा हरवला तर त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून ही संपूर्ण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी सुरळीत आपलं संपूर्ण काम करत आहे. मुंबई महानगरपालिका आणि आपले मुंबई पोलीस नेहमीच कायम आपल्या संपूर्ण नागरिकांसाठी, मुंबईतल्या सर्व नागरिकांसाठी नेहमीच तत्पर असतात. आलेल्या लाखो अनुयायी या ठिकाणी हा जो काही भव्य टेंट उभारलेला आहे आपण बघू शकता. संपूर्ण या टेंट मध्ये हे सगळे अनुयायी आपले बौद्ध बांधव या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. ज्यांचं ज्या ठिकाणी जाऊन आपण अभिवादन करून आलेत ती मंडळी सगळी या ठिकाणी विश्रांती करते. ज्यांना अभिवादन करायचं आहे ती मंडळी इथे विश्रांती करून इथे थांबून आपलं सामान ठेवून इथे नंतर पुढे अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमी या ठिकाणी पुढे जात असतात. आपण बघू. आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे उत्तम असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रवीण, काय वाटतं तुला? छान नियोजन आहे. अतिशय एकदम उत्तम नियोजन केलेलं आहे. त्यांनी एवढा भला मोठा टेंट उभारलाय, त्याच्यामध्ये त्यांनी पंखे, लाईट, टेबल फॅन, वॉल फॅन याची सुविधा पण केलेली आहे. आणि दुसरं म्हणजे यापूर्वी हे अनुयायी असे ओढ्यावर झोपायचे, समुद्राच्या वाळूमध्ये झोपायचे. पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यांना पाण्याची व्यवस्था होती ना, शौचालयाची व्यवस्था होती. अशी बृहन्मुंबई महानगरपालिकेने चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे. हे बघून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिशय आभार व्यक्त करावेसे वाटतात की त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय की बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस दल या लोकांनी चांगलं सुरक्षा चांगली, आणि विशेष म्हणजे
त्या चैत्यभूमी सैनिक दलामधले जे सुरक्षा रक्षक होते ते सुद्धा एकदम कॉपरेटिव्ह होते. कोणाला धक्काबुक्की नाही, काय नाही असं कोणतंही वादग्रस्त कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागीय स्वास्थ्य संस्था आणि यांच्या मार्फत ना छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी कमी किमतीमध्ये पुस्तकं या ठिकाणी आपल्याला वितरित होतात. जर पुस्तकं कोणाला घ्यायची असतील तर या ठिकाणी तुम्ही येऊन पुस्तकं खरेदी करू शकता. हा समोर जो चार्ट दाखवलेला आहे आणि या ठिकाणी असणारा हा जो स्टॉल आहे या ठिकाणी आपण पुस्तक खरेदी करू शकता. या संपूर्ण 2 दिवसामध्ये अगदी करोडो रुपयांचा फक्त पुस्तक विक्री खरेदी होते. म्हणजे तुम्ही विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ज्ञानाचं महत्व सांगितलंय आणि आपले येणारे जे बांधव आहेत, आपले अनुयायी आहेत, ते त्यांचं पालन करून इथे पुस्तकं खरेदी करतायत. मी तुम्हाला इथून थोडक्यात दाखवतो कारण प्रचंड गर्दी आहे इथे बाहेर. बघू शकता. जय भीम. चांगला रिस्पॉन्स आहे पुस्तकांसाठी. आणि या ठिकाणी या पुस्तक स्टॉलला आल्यानंतर आपला मित्र प्रवीण यांनी भारताचे संविधान, प्रवीण दाखव पुस्तक. आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रवीणने भारताचे संविधान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे घेतलेलं आहे, जेणेकरून भारताचे संविधान काय आहे याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आणि आपल्याला ते दुसऱ्यांना दाखवता आलं पाहिजे. प्रवीण, छान पुस्तक घेतलं. धन्यवाद. तर मंडळी, आज आम्ही दादरचा चैत्यभूमी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो होतो. प्रचंड जनसमुदाय आणि खूप मोठी गर्दी आणि इतकं सुंदर नियोजन आहे. तर आता आम्ही अभिवादन वगैरे केलंय. शिवाजी पार्क मैदानामध्ये असणाऱ्या ज्या काही अनुयायांसाठी असणाऱ्या सुख सुविधा सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी. आणि यानंतर आता इथून आपण निघालोय. सगळ्यांना मानाचा जय भीम. आणि आपल्याला जर हा संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना शक्य झालं नाही अभिवादन करण्यासाठी येण्यासाठी तर त्यांनी आपला व्हिडिओ बघून इथूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथून आपण अभिवादन करा. व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सगळ्यांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम. आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. बाय बाय.